नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. तर आज आहे ना आईनी सर्व जे पापड आहेत ना, तांदूळाचे, नाचणीचे आणि म्हणजे पालकचे आणि त्यानंतर उपासाचे पापड हे सर्व बाहेर आम्ही वाळू घातलेलं आहे. कारण की आता कसं आहे, महालक्ष्मी जवळच आहे, तर महालक्ष्मीची जे साफसफाई आहे ना ह्याची आता आम्ही सुरुवात करू. पण त्याच्या अगोदर जे पण कुराड्या पापड वगैरे आहेत ना, हे आता आम्ही बाहेर वाळू घातलेले आहेत. कुराड्या राहिल्या, पापडच ठेवलेले आहेत. कारण की खूप दिवस झाले आम्ही पापड म्हणजे जेव्हापासून बनवून आणले ना तेव्हापासून त्यांना ऊनच नव्हतं दिलं. मधात दिलं होतं एक वेळा, पण तेव्हापासून दिलंच नाही. तर काल मी यांना पापड खायला काढले होते म्हणजे भाजण्यासाठी, तर त्याच्यामधनं मला थोडासा वास येत होता. म्हणून मग आईला सांगितलं मी की बाई याला ऊन द्यायची आहे सर्व पापडांना. तर आज आम्ही सर्वांनी म्हणजे आईने आणि आम्ही दोघींनी मिळून हे पापड बाहेर टाकून दिले. आता ऊन इकडनं येत आहे, बाकीची ऊन यायची आहे, तिकडे तर ऊन अजिबात नाही आहे. बस एवढंच एरियामध्ये ऊन आहे. तर मी आता बसलेली आहे बाहेर खूप छान हवा पण सुरू आहे. आणि आईनेच मला सांगितलं, बा तू बाहेर बस. आणि बाहेर म्हणजे कसं आहे, पापडांचं पण म्हणजे पापडांच्याकडे लक्ष पण दिलं जातं आणि बसल्या बसल्या अनार पण खाल्ल्या जाते. कारण की मला ना दोन तीन दिवस झाले मला ना अजिबात बरं वाटत नाही आहे. तर म्हणून मग डॉक्टरने सांगितलं की बा कसा आहे, विकनेस पण आलेला आहे. तर म्हणून मग आईने सांगितलं, बा तू आराम कर, आई आता आतमध्ये स्वयंपाक करत आहे. तर आईने मला इथे अनार आणून दिला. तर मी बसल्या बसल्या अनार खाते आणि पापडांची निगराणी करते. आता मग फ्रेंड्स, आता मगाशी मी अनार खाऊन घेतलं होतं. त्याच्यानंतर मग आईने माझ्यासाठी मस्तपैकी उसळ बनवली होती. तर आता उसळ पण खाऊन घेतली, मेडिसिन घेऊन घेतल्या. त्याच्यानंतर आता पुन्हा मी माझ्या कामाला लागले. इथे आता कसं सावली आलेली आहे, आता ऊन तिकडे आलं तर कपडे पण सुकवत आहे. तर मग तिकडे ऊन आल्यानंतर म्हणजे एवढी ऊन नाही आलेली, तिकडे थोडीशीच आली. तर मग तिकडे जास्त ऊन आल्यानंतर आहे ना आम्ही हे सर्व पापड तिकडे टाकणार आहोत. आता तर सर्व पापड इथेच टाकलेले आहेत. आणि आमच्या इथे आहे ना 2-3 प्रकारचे पापड यावर्षी केले होते, पण 2 की 3च वेळा तळले गेले, बाकीचे जसे तसेच आहेत. तर आता यावेळेस मग कल्याणी ते आल्यानंतर मग कल्याणीताईसोबत हे सर्व म्हणजे याच्यातले अर्धे पापड आम्ही देऊन देऊ. कारण की कसं आहे, आता उर्वीला पापड खूप आवडतात आणि हे पापड आहेत ना फिक्के आहेत, तर ती खाऊ शकते. तर म्हणून मग आता महालक्ष्मीच्या वेळेस ताई आल्या की ताईसोबत मग आम्ही याच्यामधले आहेत ना सर्व अर्धे पापड देऊन देऊ. आणि आज आमची इथं आहे ना कंचनताई येत आहेत. तर कारण की काय झालं होतं, आम्ही जेव्हा टूरवर गेलो होतो ना तेव्हा ताई आल्या होत्या. आणि आता रक्षाबंधन आहे, तर म्हणून मग आता यांचं तर जाणं म्हणजे होत नाही आहे अमरावतीला. तर कारण की शेतामधले कामं सुरू आहे. पप्पा आणि हे दिवसभर आता शेतामध्येच थांबतात, संध्याकाळी येतात. तर म्हणून मग आता यांचं काही जाणं होणार नाही आहे. म्हणून मग कंचनताईच आज आमच्याकडे येणार आहेत रक्षाबंधनसाठी. तर चला आता मग संध्याकाळी येणार आहेत ते, मला वाटते 4 की 5 वाजता निघतील, संध्याकाळपर्यंत इथे पोचून जातील. तर आल्यानंतर आम्ही काय काय मजा करणार आहोत तर हे तुम्हाला मी नंतर दाखवणारच. तर आता आई जेवण करत आहेत. हे जेवण करायला आले, पप्पांचा डब्बा मग घेऊन जातील. कारण की पप्पा शेतामध्ये गेले, सकाळीच गेले नाश्ता करून. तर पप्पांचा आता डब्बा न्यायचा आहे. तर म्हणून मग यांना म्हटलं घरी जेवण करून घ्या, त्यानंतर मग डब्बा घेऊन गेले तरी चालते. म्हणून मग आता घरीच हे जेवण करून घेत आहे आणि त्यानंतर मग शेतामध्ये जातील. मग डायरेक्ट संध्याकाळी येतील ताई आल्यानंतर. तर चला मग आता कपडे सोकलेले आहेत, तर कपडे पण मी काढून घेते आणि नंतर मग हे पापड आहेत ना तिकडे नेऊन टाकू आम्ही. चलो, खूप वेळची बाहेर बसली होती मी. तर मग आईने उसळ वगैरे केली. आईने म्हटलं बा तू फराळाचं करून घे, तिथपर्यंत मग मी बाहेर थांबते. तर आता मी फराळाचं करून घेतलं. आता आई जेवण करायला बसले, हे पण जेवण करायला बसले. आता कपडे काढून घेते. तर जेवण झाल्यानंतर आता हे चाललेले आहेत शेतामध्ये पप्पांचा टिफिन घेऊन. आणि हे शेतामध्ये गेल्यानंतर आहे ना मला आहे ना घरातली थोडीशी साफसफाई पण करायची आहे. कारण की खूप दिवस झाले मला बरं वाटत नाही आहे आणि त्याच्यामुळे मी आहे ना घरची जे साफसफाई आहे ना ही पण केली नाही. आणि आता मला बरं वाटत होतं, तर म्हटलं चला आज मी फ्री पण आहे, तर थोडीशी मी आहे ना घरची पूर्ण साफसफाईच करून घेते. तर बस आता इथे सर्व मी आहे ना पुसून घेत आहे.
आता सर्व क्लिनिंग झालेली आहे. डायनिंग, टी टेबल, तिथला समोरचा टेबल सर्व क्लीन करून घेतलं. गॅसवर पण आता क्लीन करून झालेलं आहे. सर्व कामं झाले. आता 1 वाजत आहे. तर आता आम्ही आराम करतो. ॲक्च्युली मला आहे ना मार्केटमध्ये जायचं होतं सामान आणण्यासाठी, कारण की आता राखी आहे तर मला राख्या आणायच्या होत्या. पण आता कसं आहे, हे गेले शेतामध्ये तर जाणं होणार नाही माझं. तर मी काय करणार माहिती आहे का, माझी ताई आलेली आहे 3 नंबरची, तर तिलाच सांगून देते की बा माझ्यासाठी पण तू राख्या घेऊन येशील. तर कारण की आता कसं आहे, मी गावामध्ये राहते पण माझं जाणं होणार नाही आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी होणार की नाही होणार हे मला पण माहीत नाही. बघणार मी दुसऱ्या दिवशी जाणार, कारण की आता कसं आहे, आता कंचनताई येणार आहेत. तर त्याच्यानंतर मग गौरव दादा येणार आहेत, आणखीन कानादादा येणार आहेत. तर आता सर्व पाहुणे असल्यानंतर माझं जाणं होणार नाही याच्याकडे. तर म्हणून मी येणार रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी जाणार आहे माझ्या माहेरी माझ्या दादाला राखी बांधायला. तशा तर माझ्या 3 बहिणी येणार आहेत. कालच एक जण आलेला आहे, आज मोठी ताई येणार आहे आणि 2 दिवसानंतर मग माझी 3 नंबरची ताई म्हणजे 2 नंबरची ताई येणार आहे. अशा माझ्या 3 बहिणी पण येणार आहेत. तर मी बघणार सर्व आल्यानंतर, म्हणजे त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी जाणार माझ्या दादाला राखी बांधायला. तर अजूनपर्यंत मी राख्या आणलेल्या नाही आहे. माझ्या ताईला सांगून देणार की बा माझ्यासाठी पण तुम्ही राख्या आणून घे जा तुमच्याच आवडीने. आता कसं माझं तर जाणं होणार नाही आहे. जर हे लवकर आले संध्याकाळी तर मी बघणार मार्केटमध्ये जाणार, नाहीतर मग मी त्यांना कॉल करून सांगून देणार. तर चला आता सर्व झालेलं आहे. किचन वगैरे आवरून घेतलं. सर्व घराची क्लिनिंग झालेली आहे. मला तसं पण मला आहे ना क्लिनिंग करणं खूप आवडते. आणि आता 2-3 दिवस झाले मला बरं नव्हतं, तर मी आहे ना काहीच क्लिनिंग म्हणजे घरची क्लिनिंग करू शकली नाही. पण नाही, आज थोडंसं मला बरं वाटत आहे तर थोडीफार तर मी क्लिनिंग करू शकते. तर म्हणून मी आहे ना सर्व क्लीन करून घेतलं. आता एक वेळा घर झाडून घेते, त्याच्यानंतर मग मला गोळ्या पण घ्यायच्या दुपारच्या, त्या घेऊन देणार. तशी तर मग अशी एक गोळी घेतली होती मी, पण दुपारच्या गोळ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. तर अगोदर घर झाडते, त्यानंतर मग मी आराम करणार. तर आता इथे दुपारचे वाजलेले आहेत 4:30 आणि 4:30 वाजल्यानंतर आहे ना इथे ऊन पण थोडीशी कमी होत होती. तर पापड पण छानपैकी कडक झाले होते. म्हणून मग आता इथे आहे ना आई आणि मी आम्ही दोघीजणी मिळून आहे ना हे सर्व पापड आहेत ना हे सर्व बकेटमध्ये भरून घेत आहे. म्हणजे ज्या ज्या बकेटमध्ये जे जे पापड होते ना ते भरून घेत आहे. फ्रेंड्स, आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. अजूनपर्यंत कंचनताई आलेल्या नाही आहेत, कारण की ताईचा कॉल आला होता. ताई येणार आहेत 10-10:30 वाजेपर्यंत. तर आता आम्ही स्वयंपाक करतो, जेवण करतो आणि तिथपर्यंत आराम करतो. हे आता वरून आले. चला आज काय बनवत आहे आई हे तुम्हाला दाखवते. आई आज काय बनवत आहे तुम्ही जेवणामध्ये? कवळ्याचे थालीपीठ. हो ना, सकाळची कवळ्याची भाजी होती तर आई त्याच्यात थालीपीठ बनवत आहे. तुम्हाला आवडतात ना कवळ्याचे थालीपीठ? मग माझ्यासाठी आई टमाटरची भाजी बनवत आहे आणि पोळ्या बनवत आहे. वेगळी फरमाईश नाही बघा. बरं, कवळे थालीपीठ छान लागतात ना? छान लागतात, पण माझी खायची इच्छा नाही आहे. टमाटरची भाजी आणि पोळे बनवण्याची इच्छा आहे. बरं ठीक आहे, जाऊ द्या. आमच्या त्याच्यासाठी आम्ही मस्त आता आई थालीपीठ बनवत आहे. मी आईला टमाटर चिरून देत आहे, कारण की मला टमाटरची भाजी पाहिजे. का मी आणखीन चिरलेच नाही, इथे चिरण्यासाठी घेतले मी. बघा एकच कट केलं, ते पण राहिलं. हा चिरून देता तुम्ही, तिथपर्यंत थालीपीठ बनवून घ्या. चला मी लवकर आता आईला टमाटर चिरून देतो, कारण की आईला टमाटरची भाजी बनवायची आहे. तर आता फ्रेंड्स, मला तर गरम गरम इथे टमाटरची भाजी आणि पराठा मिळालेला आहे जेवण करायला. हे बिचारे बसलेले पण मला आधी मिळालं. आईने मला स्वतःहून आवाज दिला, झाला बेटा जेवण करून. किस्मत चांगली आहे. हा, किस्मत चांगली आहे. पराठे आधी बनले, आमचे पोळ्या थोडा उशिरा बनणार आहे. एक गोष्ट सांगू का, म्हणजे पोळ्या पण झालेल्या आहेत पण मी आधी माझं ताट यांना तसंच चिडवण्यासाठी आणलं की बघा आईने मला अगोदरच ताट दिलं काढून. ॲक्च्युली यांचं पण ताट रेडी आहे, यांचं ताट आणून देते मी तुम्हाला पण. चला, मला वाटलं काही रिॲक्ट करसन, मी काहीच नाही केलं. म्हणजे आधी मला भेटू. अरे पचका झाला माझा, जाऊ द्या. चला यांना पण वाढून देते. आई पप्पा येतो ना 5 मिनिटं आणखी आले नाही. बरं ठीक आहे, थांबू का मग तुमच्यासाठी? हो, आई काय मस्त गरम गरम पराठे बनवत आहेत कवड्याचे. खूप दिवसानंतर खाते की नाही?
भाजी होती ना हां कवळ्याची उरलेली, आता संध्याकाळी कोणी खाणार नाही भाजी ते. हां आणि सकाळी पण जास्त कोणी जेवण नव्हतं केलं ना, म्हणून ती भाजी उरली. तर म्हटलं आता काय करा, आईने मस्त कवळ्याची थालीपीठ करायची काय, म्हटलं करा, मला तर आवडतातच पण यांना आवडत नाही म्हणून मग यांच्या आधी आईने पोळ्या बनवल्या, आमच्या तिघांसाठी थालीपीठ बनवलं. चला आता आम्ही गरम गरम थालीपीठ खाणार आहोत. तुमचं पण ताट, पोळी आणि भाजी. आता करायला पाण्याची बॉटल. बरं चला आता पाण्याची बॉटल आणल्या की आता आईची पण थालीपीठ झालेले आहे. आई सोबतच बसून झालं नाही तर तुमचं ठीक आहे, तुमचं पण ताट घेऊन घेतो ना. बरं ठीक आहे, बरं बरं ठीक आहे. पप्पांसाठी हा ना पप्पा, आता कसं तुम्ही दोघं सोबत बसता म्हणून मग पप्पा तुमची वाट पाहतात की नाही बा थांबली असेल. हां हां झाली का तुझं जेवण लवकर? थांबली नाही थोडीशी. त्या दिवशी असंच झालं होतं की नाही, आपण केलं होतं लवकर जेवण करून उठलो आणि ते आले. हा मग म्हणून म्हणे एवढं लवकर जेवण केलं का तू? थांबली मस्त थांबली नाही. बरोबर आहे. कसं आहे आमचे तर गरम गरम झालं, अगोदर आई पप्पा जेवतात, नाही तर मग आम्ही दोघं जण जेवण करत असतो. आज आई आणि पप्पा उशिरा जेवण करतील, म्हणजे पप्पा आल्यानंतर अगोदर आता आम्ही दोघं जण जेवण करतो. नाही नेहमी म्हटलं आई आणि पप्पा अगोदर जेवण करतात जेव्हा मी स्वयंपाक बनवत असते, पण आज आईने बनवला तर आपण दोघं बसून जेवण करत नाही. पप्पा आल्यानंतर मग ते दोघंच बसणार. चला मग या गरम गरम थालीपीठ खायला जेवण करतो आम्ही तर गरम गरम मस्त. आणि मग आराम, ताईची वाट पाहू. निघाली हां आता निघाली, 9:15 वाजले, 10:30 पर्यंत सांगितलं होतं त्याने. चला मग या सर्वजण जेवण करायला. मला तर मग फ्रेंड्स आता माझं जेवण झालेलं आहे, यांचं जेवण सुरू आहे आणि आता मी बाहेर थोडा वेळ फिरते, त्यानंतर मग आराम करणार, कारण की मला यांना तर झोप पण येत आहे. तर बाहेर मस्त थंडी हवा सुरू आहे, आतमध्ये तरी गरम वाटत आहे. तर आता थोडा वेळ बाहेर थांबते मी, त्यानंतर मग आराम करणार. तर चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जी बेलआयकॉन आहे ना त्याच्यावर नक्की क्लिक करा. ॲक्च्युली माझा आवाज बसलेला आहे सर्दीमुळे, म्हणून आता असा येत आहे. तर चला तर फ्रेंड्स भेटूयात अशा पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.